शिवानीज किचनमध्ये आज आपण मँगो रवा केक बनवणार आहोत। तुम्ही बघू शकता दिसायला किती छान दिसतोय आणि मी कट करूनही दाखवलंय तुम्हाला किती सॉफ्ट झाला आहे। बघा किती सॉफ्ट झाला आहे केक। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूया। 1 कप रवा घेतला आहे मी, बारीक रवा आहे। अर्धा कप पिठी साखर आणि दूध अर्धा कप हे आता मिक्स करून घेऊयात आणि ह्याला अर्धा तासासाठी भिजत ठेवूयात। झाकण ठेवून मी अर्धा तासासाठी भिजत ठेवला आहे। अर्ध्या तासानंतर बॅटर व्यवस्थित मिक्स करून एका मिक्सरच्या भांड्यात आपण काढून घेऊयात। त्यामध्ये अर्धा कप तेल, अर्धा कप मँगो कस्टर्ड, अर्धा कप मिल्क पावडर घेतला आहे, 1 चमचा विलायची पावडर आणि अर्धा कप दूध टाकून हे आपण मिक्सर मध्ये बारीक करून घेऊया 2 मिनिटांसाठी। रंग किती छान आला आहे व तुम्ही बघू शकता। आता एका भांड्यात आपण हे काढून घेऊयात। इथे मी गॅसवर एक पातेलं ठेवणार आहे गरम होण्यासाठी आणि एक स्टँड ठेवते। आता बॅटर मध्ये मी 1 चमचा बेकिंग पावडर टाकणार आहे आणि आता इनोचं पॅकेट टाकूया 1 पूर्ण। बॅटर व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात। व्यवस्थित 5 मिनिटं आपल्याला बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्याकडे केकचं भांडं होतं, मी त्याला व्यवस्थित डस्टिंग करून घेतलं आहे। आता ते बॅटर आपण त्यामध्ये टाकून घेऊयात। भांडं आपल्याला पूर्ण नाही भरायचंय कारण केक फुगून वर येतो, त्यामुळं जे घरात असतील ते ड्रायफ्रुट्स आपण टाकूयात त्यामध्ये। मी तर काजू आणि बदाम घेतलं होतं फक्त। तुम्ही बघू शकता भांडे माझं पातेलं गरम झालं आहे। आता ते आपण त्यामध्ये ठेवून देऊया आणि 45 मिनिटं बारीक गॅसवर हे आपण केक बेक करून घेऊयात। 45 मिनिटं झालेले आहेत, बघा केक तयार आहे। 5 ते 10 मिनिटं गार करूयात। सुरीच्या मदतीने केकला आपण लूज करून घेऊयात। केक आता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता किती अद्दर केक निघला आहे आपला। दिसायला किती छान दिसतोय आणि तो किती सॉफ्ट झालाय तेही मी दाखवते तुम्हाला। तुम्हाला जर हा रव्याचा केक आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर तेही करा।